तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे, सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही. काही माणसं म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे, हो उभ्याने जेवतो, हो त्याला मुळव्या द्या आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही बायको. याला सुशिक्षित नाही म्हणायचं. मग सुशिक्षित कुणा सुशिक्षित कुणाला म्हणायचं ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. ज्या पोरानं बायको करेल नाही ना, ज्या पोरानं बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणा, ते म्हणतं बायको करू दे, कशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं. गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. भाऊ बायको येते. आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरामींना. आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल चालू कुत्र्याला लाता ती, त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं आणि यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांद्याला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, हिअर आयते, मोटार आहे, बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवले. व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर आहे तो. त्यानं बरोबर घर सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, जग मारून ठेवले. आपण वरून त्या आवला दिला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. कोणती स्त्री किती मोठी असू द्या, नवरा येडा आहे असू द्या ना, दारुडा आहे असू द्या, जुगार खेळतोय असू द्या, 3 वर्ष खाटावर पडेल पडू द्या ना, पण तो त्या घरातला खांब आहे. जोपर्यंत नवरा खाटावर पडेल ना, तुमच्याकडे वाईट नजरेनं पाहिजे कोणची ताकद सुद्धा नाही. एवढी झोपलेल्या नवऱ्यात ताकद आहे. तुम्ही त्याला कमी लेखू नका. आणि एकदा पती तरुणपणात गेला ना, महिला म्हणलं हे भाऊ बिऊ भाषण करणारी हे फक्त नदीवर आहेत. कोण तुमच्या प्रसंगाला आहे? कोणाला गरज नाही महाराज. ह्या जगात फक्त आपण आणि आपणच आहे. काय मदत? काही लोक म्हणते वाल्यानं 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली तर सापडली. बामणं डोंगराला गेलती का आला? त्यांना गावातलंच खापानं. पौर्णिमा होती, चंद्र विहिरीत दिसला त्याला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणा. चंद्र विहिरीत पडला म्हणला, काय करणार? तो आटला होता. कॉमर्सवाला आला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे. मग आपल्या जगण्याला काय माहिती? सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वारखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली विहिरीत, टाईट व्हायला होते, बादली पाण्यानं भरल्यामुळे जड झाली. त्यांनी वर ओढली, ती कुठली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखांड तुटलं. उताने पडले माग. मग एक पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. नावं जरा चांगली ठोस जाव. काय आमच्या वेळेस नावं असायचे महाराज. दगडू पाटील, भिका पाटील, किसल पाटील, नामदेव पाटील, एखादाही जमीन नाही खगाव पाटील. आणि बायांची नावं आमच्या वेळेस लई भारी राहायची. चंद्रभागाबाई, यमुनाबाई, गंगूबाई. घरात प्यायला पाणी नाही, अख्या नद्या घरात.